श्री गुरुदेव दत्त अधिक मास महात्म्य पोथी अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. जय जयाजी अनाथ नाथा स्वगुण स्वरूपा कृपावंता ग्रंथारंभी प्रार्थितो समर्था चरणी माथा भावार्थे. दीननाथ म्हणती की तुझला तरी काय नामांते विसरला षडरिपू गांजिती मजला हे काय तुझला उचित. आम्ही तव अनाथ दीन गांजिले प्रपंच वेदनेने हे तव कौतुक पाहून लाजेरवाणे लौकिकी. माता उपेक्षिना बाळांते तेवी तू जगदीश जगांते उपेक्षिता दीनदासांते कैवी हेतून ते शोभेल. तरी तू नाना अवतार धरिसी दीनदानांचे प्रतिपाळीसी तेथे मज दिनांते उपेक्षिसी कैवी मिरविसी थोरीव. आता श्रोते सज्जन हो ऐका चित्त करुण एकाग्र देखा भाव धरुणी आणि का संपूर्ण ऐका ग्रंथ हा. उपेक्षिता निजमणी ग्रंथ तरी कैवी प्राणियांचा प्रांत यदर्थी इतिहास श्री अच्युत अनुवादत लक्ष्मीये. तोची भावार्थ संपूर्ण श्रोते हो करा श्रवण लक्ष्मी ते वदलासे नारायण तेची श्रवण अवधारा. अत्र ते कथयिष्यामि कथा पाप प्रणाशिनी यां श्रुत्वा ब्रह्महास्तेन म्युच्यते योनि संकटात. लक्ष्मींते वदे नारायण जे एकती भावे करुण तयांचे पाप होय दहन संकटी दान न पडती ते. ऐसे वाक्य तयांचे पाहे कोण भागी उपेक्षुला आहे उपेक्षिता कोण दशा होय तेची ऐकावी सावकाश. वीरबाहु नृपपूर्व मासी धिमुत लेखिले दाता यज्व सुरूपश्च सुभगोजन वल्लभ. पूर्वी वीरबाहु राजेश्वर महिमंडळी कीर्ती अपार परमधार्मिक अति उदार दानशूर प्रतापी. सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न सर्व राया माझी श्रेष्ठ मान आप्तवर्ग प्रजानन चिंतिती कल्याण रायांचे. ऐसा भूप सर्वागुणी मंडित विवेकी जैसा वसिष्ठ सत्य सेना जयाची अपरिमित प्रजा पाळित स्वधर्मेसी. तयाची भार्या रूपवती सती नाम जाण यशोमती उभयंताची अत्यंत प्रीती असे निश्चिती जाण पा. यौवन गर्भे नसे गर्विष्ठ लावण्य माझी असे श्रेष्ठ प्रधान रायाचा धर्मिष्ठ अति निकट स्नेह काजी. राज्यभार चालवी नेटका धाक ज्याचा सर्वांसी देखा स्वधर्मेसी अति विवेका न शिवे देखा पापांते. तया राजयाचा मंत्री चतुर तेथे यथा न्याय चाले राज्यभार तया देशी अन्य विचार न घडे साचार निर्धारेसी. असो ऐसे असता जाण राजपत्नी सर्व गुणे मंडन स्वरूप जाळे पसरून आकर्षिला मनमीन रायाचा. सदा सर्वदा विषयासक्त पाही दान धर्म किंचित नेने काही वपुभूषणांते सर्व काळ देही सामरितसे सायांचे. न दानम न व्रतम वपी न देवार्चन सेवनम भुक्ते भोगाने न कांच वपुभूषण तत्पर. ऐसे ते राजभार्या जाण कदाही न करी धर्मदान नेने तीर्थ पर्वणी गंगा स्नान करी अमान्य सर्वही. पुरोहित सांगता त्रासले बहुत कदाही न करी तो दान व्रत पहाही अनुकूळ असतात त्वरित नाही हेत धर्मावरी. तया ते पुत्र असती दोन सुबाहु शतबाहु नामे जान तेही स्वरूपे मंडन गुण संपन्न आगळे. एकदा मलमासाची ये संधी प्रधान स्त्री करुण अवधी म्हणे बहुत दिन न घडे विधी राजस्त्री दर्शनांते. म्हणून साधुनी या वेळ प्रधान स्त्री निघे तात्काळ परम जालीसे उता वेळ राजस्त्रियांचे दर्शनी. दर्शनाची धरुण लालसा भेटी पातली ते म्हाळसा सुंदरपणे तिची या वैसा शिबिके माझे आरुढे. दूती जाणविती स्वामिनींते प्रधान भार्या पातली दर्शनाते ऐसे ऐकताची मात सामोरी येत गजगामिनी. तियेंते धरुण निज हस्तकी बैसविती झाली निज मंचकी येरी स्वभावे तेजा विलोकी तव अपूर्वता देखत. इंद्रभुवन ऐसे रम्य सदन रत्ने विखुरली चहूकडून सूर्यप्रभे समान जान शोभे सदन तियेंचे. तेही अलंकार युक्त घवघवीत सुख स्वरूपे असे नटत पयोधर सर्वदा उघडी झांकित अचळ सरसावित वेळोवेळा. अपार तेथे दास दासी सदा सादरता सेवेंसी काय बोलेल केंधवा वचनासी न हाले नेत्रासी पातिया. ऐसे देखून ते प्रधान जाया मंजुळ वचने राजभार्या नमुन तिची या पाया काय बोले आदरांसी. तव प्रधान भार्या ते गुणवती ते काय वदतसे सती म्हणे ऐके बाई यशोमती वचना प्रतिमान देई.
हा तव मलमास अत्युत्तम प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम. तरी स्नान दान यथानुक्रम उभयता संपादू एक मास. अघटित तेथींचे महिमान मागुता साध्य नव्हे ऐसा दीन. नेनो कवन वेळ काळ कठीण घडो शके नेनवे ते. या लागी राजसे पाही आयुष्य तव आपुले नाही. यदर्थी आपण उभयंताही आचरो देही व्रतांते. सकळ पदार्थ अनुकूळ दान धर्म करू सर्व काळ. सौभाग्यवर्धन होय सकळ पुत्र आणि कलत्रेसी. तव आज्ञे माझी भूपती वरी धार्मिक तयाची रीती. तो कदाही वारिना तुझ प्रती करिता दान पद्धती यथाक्रमे. ऐसे ऐकुणी तिची या उत्तरा बोले काहींते राजदारा. अव्हेरुणी वचनामृत सारा बोले सुंदर तयैका. म्हणे ऐक हो गुणवंती बाई कैचे दान कैचे व्रत पाही. कोण कविष्टी आदेही फळ काही आचरुणी. आता आचरावे व्रतांते ते फळ पुढे प्राप्त होते. देव देईल म्हणून संकल्पाते आशा अंतराते धरुणी. ऐसा आचरावा जरी नेम तरी कवन जाणे पुढील जन्म. काय ओढवेल नेनो कर्म पाहुणी या धर्म कोण आला. दान धर्म करुणी सर्वजण मृत्यू पावले ते नाही आले परतून. नेनो स्वर्गी जाचनी की सन्मान पाहुणी या कोण परतले. वृथा कष्ट व्हावे शरीराते काय उणे केले भगवंते. सर्व अनुकूळ आहे आम्हांते ऐक निरुते भामिनी. धन मागावे श्रीहरी सर्व संपत्ती अनुकूळ घरी. पुत्र मागो इच्छांतरी तरी असती निर्धारी पुत्र दोघे. तेही सगुण संपन्न सर्व गुण मंडित पूर्ण. वर्तती आमुचे वचनाधीन न मोडती वचन कदाते. जैवी शिवा आणि भवानी तैवी मानिती आम्हा उभयता लागुनी. तयाची मान्यता सर्वजणी जय विजय सुरलोकींचे. मीही स्वरूपे सुंदर अंगणा रूपाभिमाने न मानी कोणा. माझी ऐश्वर्य पुढे उणा इंद्र ठेंगणा मी मानी. सदा सर्वदा मज लागी नृप संतोष विस्वंगी. प्राण वेंचिल वचना लागी माझी अनुपेंद तो. परम प्रीती आम्हा उभयंता ऐसे ऐश्वर्य मज असता. तेथे व्रत प्रभावाची वार्ता काय भगवंता मागावे. आता व्रत आचरावे कोणी तेही ऐकपा कहाणी. सदा पिढीले जे दरिद्रे करुणी व्रत तयाने करावे. अन्न वस्त्र निमिळे किंचित पोटी नाही ज्याची या संतत. त्याने करावे पैव्रत आणि कमात अवधारी. व्याधीयुक्त असता शरीरी तयाने जपावा हरिहरी. किंवा एकची पुत्र संसारी तोही नायके पितयांचे. सदा सर्व काळ माता पिता देखो न शकेची सर्वथा. ऐसी जेथे असे व्यवस्था तयाने या व्रत आचरावे. व्रत आचरता संपूर्ण मणी हेतू हाची पूर्ण. भावे माझे कल्याण करावे म्हणून व्रत हे. तरी श्रीहरी कृपे करुण पाही सर्व अनुकूळ मज लागी बाई. मज नसेची वासना काही व्रत प्रभावी साजनीये. ऐसी तिची या वचनाची हेळना करीती झाली नृपांगणा. कोणी जावे तीर्थाटना कष्ट जाणा शरीरांते. अमृता ऐसे तिचे वचन येरी माणी तृण समान. जैवी अमृत कुंभणे येऊन उकरडा होती भागी. जैवी एकादिया सद्बुद्धी सांगता तो तव नायकेची तत्वता. मग तयांते प्रस्तवा होता कुसुकुसी मना माझी. तैसा प्रकार येथे झाला नायके शिकविल्या बोला. अव्हेरुणी सती गुणवतीला अपायाला वाट केली. असो होणार तेंका सुखे ऐसे मागुनिया निके. आज्ञा घेऊन तात्काळिके गुणवती गृहांते पातली. तव ते गुणवती प्रधान कामिनी आरंभिली जाती व्रता लागुनी. यथापूर्वक भावार्थ म्हणी चक्रपाणी आराधितसे. येरीकडे यशोमती सती भोग समयी येता नृपती. अवघा समाचार तया प्रती झाली सांगती आदरेसी. नृपे उत्तर न देता तयेला संपादित झाला भोगबळा. तब अपूर्व झाली से लीळा ते सकळा लागी परिसऊ. कठोर शब्द न सहावे मानवी अंते मग तो तव साक्षात अनंत. जाणे सर्वांचे हृदयगत दूषण वृथा ठेविलेंस. म्हणून कोपला नारायण ज्वर प्राप्त झाला न लागता क्षण. राजभारी अत्यंत व्याकुळ जाण शांत नव्हे जाण ज्वर पै. अत्यंत भूत ज्वर अंगी प्राण जाऊ पाहे लगबगी. वार्ता फांकतांची जगी नृप वेंगी पातला. पुत्र ही धाविन्नले वेंगे सनिध्य पातले निजांगे. दास दासी अपार वेंगे पातले वेंगे त्या ठाई. बहुतांपरी उपचार करविला झाला नृपवर. औषधी देता नव्हे बरे अधिकाधिक व्याथा जाची. घाबरे झाले नगरवासी उर स्फोट नृपवरासी. रुदित शब्द न फुटे पुत्रासी दास दासी आकांत. तव तो मंडन प्रधान पाही स्त्री सहित धावता आला लाही. तव तेथे दुःखांते पारच नाही समजावित नाही कोणी कोणा.
शांतविता मंडन प्रधान उगेन राहती नृपनंदन राजयाचे अश्रुपूर्ण देखो प्रधान निजनयनी करपल्लवे समस्तांते प्रधाने शांत केले तेथे तव गुणवंती प्रधान भार्यांते अंतर्गृहांते पातली निवारुण सकळ स्त्रियांचा मिळा आपण पातली यशोमती जवळा निवारुणी सकळ दुःख कल्लोळा उपचार केला बहुतेने तितुकिया माझी काय झाले राजयोषितेने अवलोकिले तव गुणवतीचे मुख चांगले सुशोभित देखिले निजनयनी हरिद्र कुंकुमले तवदनी माथा शेंदूर सुशोभिनी अंजन घालून या नयनी देखे भामिनी रायाची मुखी तांबुल असे रंगला अलंकारे मंडित ते वळा देखती झाली राजवेल्हाळा देखुनी कपाळा आठी घाली मग बोले राजयोषिता कोण काळ शृंगार करिता सकळी का शोक अवस्था शृंगारिया लज्जानसे तरी उठे आता येथुणी जाई आपुल्या सदनी आली शृंगार सावरुणी दर्शना लागुनी माझिया ऐसे वदता ती येते येरींचे काय चाले तेथे स्वामीये निखादिता सेवकांते न चाले तेथे दुजियाचे राजा कोपला प्रजा ते पाही सर्व संपत्ती लुटिता होई तेथे दुजियाचा उपाय नाही तैसीच नवाई दिसे असो कोपारूढ राजराया देखून उठली प्रधान भार्या स्वगृहा पातली लवलाया सखेद युक्त अंतरी येरीकडे नृपसुंदरी भ्रूसंकेते ते अवसरी नृपा लागी अत्यादरी पाचारी जवळिके म्हणे काही पाहिले कौतुक येरू म्हणे नाही देखिले सम्यक ती म्हणे तुम्ही भोळे भाविक नेना कौतुक स्त्रियांचे मज प्राप्त झाले हे दुःख तुम्ही सकळ करीतसा शोक प्रधान स्त्री गुणवती देख आली निशंक शृंगारुणी काही दुःख न वाटे तिचे मणी विपरीत म्हणा माझी करणी म्हणून आली शृंगारुणी लज्जा मनी न वाटे ती सेवक मी स्वामिनी हा भाव नसे तिचे मणी ऐसी ती सेवकाची करणी नायको काणी स्वामिया ऐसे बोलविले नृपांतरा दूर त्वजिते राजसुंदरा ऐकुण कांतेच्या उत्तरा झाला संचार क्रोधाते परम विवेकी तो भूपती ऐकुण स्त्रियांची वचनोक्ती अनुसरला क्रिय गती तेची पद्धती अवधारा जो स्त्री बुद्धी ते लागला तो सर्वी सर्वस्वे बुडाला तो अपायी पडे भला संशय आला नसेची तवराये क्रोधे करुण प्रधान करशिला तो मंडन पायी शृंखळा दृढ घालून गृह लुटून पैनेले तयाची सकळ संपत्ती आणविता झाला भूपती प्रधान दंडीला हे ख्याती नगरा माझी प्रगटली पहा प्रभूंचे कैसे विंदाण चाले जो सक्रिय करुण तयावरी अपाय कोसळती जाण परिधैर्य ठाण न सोडावे गुणवती आचरता व्रत भरवे प्रधान कर्षुन ठेविला राये परिडगमगेना तिचे हृदय न सोडी सोय व्रताची गृहींचे नेले सर्व धन परीन कंटाळे तिचे मन म्हणे व्रत न होता पूर्ण कैवी टाकू मध्यंतरी व्रत आचरे सायासी वृत्तांत कळला रायांसी मग बोलाऊ पाठविली दासी पतिव्रते सनिध रूप जो पाहे विलोकुणी तव अलंकार युक्त कामिनी कुंकुमयुक्त शोभित वदनी रूपे मणी जानिले म्हणे कांता बोलिली सत्य सांप्रत नव्हे असत्य ही तव जाया सुशोभित नवे दुःख कालत्रयी मग क्रोधयुक्त होऊन पाही तियंते ठेविले कारागृही उभयंता ते एकच ठाई ठेविले असे निर्धार परी तेथेही न सोडी व्रता नित्य आचरे प्रधान कांता तव एके दिनी प्रधान तत्वता झाला बोलता स्त्रियेंते म्हणे आपण उभयंता कारागृही कवन दुःख अवस्था देही व्रत आठवले कैचे काही अप्रूप नवाई देखो मंडन उवाच न जाणे कर्मण कस्य विपाकोयम पुस्तित गुणवत्युवाच देशसेवक वर्गस्य साम्यायतच्च जीवित तव वदे तेव्हा गुणवती बोलतसे पतिप्रती हे नाथ जाणत जाणत वृत्ती कैवी निरुती करीतसा आपुला तो सेवक धर्म तो आपण ये साधिला नेम नेनो अवकर्मा कर्म हे पुरुषोत्तम सर्व जाणे मग बोले प्रधान मंडन हे तो माझी कर्मरेषा पूर्ण पायी झाल्या शृंखळा बंधन उभयंता आपण दुःख भोगू मज करितातून ते पाही दुःख होतसे हृदयी येरी उत्तर देते समयी शेषशायी निवारिता विष्णुर्विश्वभरा भार धरणेक धुरंधरा श्रीधरम परमेशान सर्व दुःख निकृंतण म्हणे हे नाथ चुडामणी चिंताण कीजे निजमणी विश्वंभर चक्रपाणी आधार त्रिभुवनी जयाचा तयांची हे सर्व सत्ता त्रैलोक्य प्रतिपालिता
जाणे सर्वांचे मनोगता हिताहित सर्वही। तरी दृढ भाव तयांचे पायी निवांत रहावे हृदयी। आठवणी या शेषशायी तोची सर्व निवारिल। ऐसे सतीचे नेम वचन ऐकून स्वस्थ राहे प्रधान। येरी भावार्थ मणी धरुण करी संपूर्ण व्रतपै। होता व्रताची संपूर्णता मग मजा आठवू झाला तत्वता। उणे येऊ पहा पयाता न करिता व्रता कोणीही। ऐसे जाणून अंतरी स्वप्नी जागृत केला नृपकेसरी। तयांते बोलता झाला वैखरी अवधारी सुंदरी तेची तू। स्वप्ना माझी रायांते पाही जागृत केले ते समयी। मूर्खा सावधानता होई बोलतो काही ते एक। विना अपराधे तत्वता कारागृही राखिले उभयंता। प्रधान आणि त्यांची कांता तरी अन्याय कोणता तयांचा। ते गुणवंती परमसज्ञान ते प्रबोधी यशमती लागुण। मलमास व्रताचरण आचरू जाण उभयंता। तेना आणि तानिजमणी केली व्रताची हेळणी। तया योगे ज्वर अद्भुत सदनी कष्टी होत तव जाया। गुणवती भावार्थे करुण व्रत करीती झाली आपण। भेटीस येता तुझी आकांतेने विपरीत मणी भावले। ते तव सौदैव सुवासिनी संभ्रमे भरित सौभाग्य खाणी। कज्ज कुंकुमाते स्वीकारुणी पातली सदनी तुझिया। ते तव देखता मणी क्षोभ पावली कामिनी। तुंते भासवून विपरीत करणी घातले बंधनी उभयंता। तरी तेथे अन्याय केऊता तुवा विचारण करिता नृपनाथा। गृह लुटून तत्वता बंदी उभयंता कारागृही। ते गुणवंती सुशीळा पुण्यलेश तियेंते घडला। तरी मुक्त करी उभयंताला देऊनी धनाला सर्वही। इतुके करी सत्वरा आता सन्माने बोळवी उभयंता। हे जरी न करीसी नृपनाथा करी आत्मघाता पावशील। ऐसे स्वप्नी सांगून शेषशायी गुप्त झाले ठाईंचे ठाई। राव जागृत होता हृदयी माणी नवाई अद्भुत। मग घाबरेपणे ते वेळी स्वप्न सांगे स्त्रिये जवळी। ऐकता तेही चाकाटली अंतरी कळली निज खूण। मग म्हणे जी नृपनाथा तयांते सत्वर मुक्त करा आता। नाही तरी बरी न दिसे व्यवस्था होईल घाता आपुलिया। ऐसे एकताची वचन दचकले रायांचे मन। मग तैसाच बंदिशाळे येऊन उभयंता लागून नमियेले। शृखळा बंधनी मुक्त केला कांते सही गौरविला। नूतन वस्त्रे देता झाला कारभार ओपिला मागुती। वस्तू जात सर्व हितयांचे तेही अर्पण केले सांचे। बोलून या नम्रवांचे सर्वस्वांते क्षमा मागे। गुणवती सती परममंगळा राव नमस्कारी वेळोवेळा। राव भाजे तेही आराम वाटला परिकंठ दाटला सद्गतीत। मौनेची नमस्कारिली सती काही न बोलवेंची पुढती। करी अपराधाची शांती नवल रीती अनुपम्य। ऐसे मलमास व्रता मग त्या आचरती उभयंता। सकळ सौभाग्य सरिता झाली प्राप्तता तयांते। मग नागरिक वासी सकळ व्रत करीते झाले अचळ। तये नगरी काळ वेळ नोहे दुष्काळ कदाही। ऐसे मल महात्म्य आख्यान अभ्यरिता काय झाले कथन। त्यांची तू ते केले निवेदन सत्य जान भामिनीये। तोची अर्थात बरवा श्रोती यंते निवेदिला आघवा। न घडे तरी न हेळ सावा प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरी। इति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित षष्टविंशतितमोऽध्याय गोडहा। इति षड्विंशतितमोऽध्यायः।